6 वर्षांनी आपल्याला काय चड्डी तरी घालता येते का? हा जो 17 किलोमीटरचा सागरी अंतर आहे हा आजपर्यंत कोणीच स्विम केलेलं नाही. चला माणस दर्याला नारळ अर्पण. जय शिवराय, गणपती बाप्पा. आमच्या काळात तर 6 वर्ष म्हणजे ते मला वाटते घराच्या बाहेर निघून देत नव्हते. की रायगड ही नररत्नांची खाण आहे आणि या ठिकाणी जन्माला येणारा प्रत्येक मुलगा आहे, प्रत्येक बालक आहे, हा पराक्रम, शौर्य, धाडस, धैर्य हे सर्व गुण घेऊन जन्माला येतो. आज 2 इतिहास बने, एक तो यंगेस्ट सी स्विमर और दूसरा इतिहास बना है कि यंगेस्ट सी स्विमर फ्रॉम द JNPT फैमिली. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजची तारीख 6 मार्च आणि आज सर्व उरणकरांसाठी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी, पूर्ण भारतासाठी एक आनंदाची गोष्ट असणार आहे आणि एक अभिमानाची गोष्ट असणार आहे. कारण का उरण दांड्यावरचा एक 6 वर्षाचा मुलगा, मित्रांनो 6 वर्षाच्या आपण असताना आपल्याला काय अक्कल तर नव्हतीच, काय समजत पण नव्हतं आणि काय करत असू त्याची म्हणजे आठवत पण नाही काय करत असू, पण अशा काही गोष्टी करत नसू 100%. कारण का वयाच्या 6व्या वर्षाला जेव्हा ज्या वयात आपल्याला काय समजत पण नव्हतं त्या वयात मानस जयेश पाटील 6 वर्षाचा मुलगा मित्रांनो अशी गोष्ट करायला निघाला, तोच म्हणजे पिरवाडी बीच टू JNPA पोर्ट. 17 किलोमीटर सागरी अंतर पाऊन पार करणार आहे मित्रांनो तो. आणि हा मित्रांनो एक वर्ल्ड रेकॉर्ड असणार आहे. तर 100% त्याला कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा द्या पुढच्या वाटचालीसाठी, कारण की इतक्याला त्याने तो हा इव्हेंट पूर्ण केलेला असेल. तर मी आज आपले मयेकर सरांना घेण्यासाठी आलेलो आहे. तर टाईमपास न करता या व्लॉगला सुरू करूया. खूप भारी वाटतं मित्रांनो. या इव्हेंटबद्दल मला आधीच माहिती होता, सांगितलं होतं की असा आपला एक मुलगा आहे मानस, तो हाच इव्हेंट असा पूर्ण करणार आहे. खूप भारी वाटतं मित्रांनो आणि त्याला कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा नक्की द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही उरणकर असाल तर. आपला उरणचा मुलगा आहे मित्रांनो. चला सुरू करूया व्लॉग. जय शिवराय. हे बघा आपल्यासमोर मानस आहे, वय वर्ष 6 आणि एक इथं बस गुरुजवळ बसा. दादा काय म्हणशील मानसबद्दल? 6 वर्षाचा मुलगा आहे आणि 6 वर्षात आपण काय करत असू माहिती आहे? लकडी की काठी. 6 वर्षांनी आपल्याला काय चड्डी तरी घालता येते का? नाही, सत्य परिस्थिती आहे. 6 वर्षांना हा एवढा मोठा पराक्रम करते ना, तेच जास्त महत्वाचं आहे आपल्याला. हां माणूस करशील ना, करेल म्हणजे कॉन्फिडंट जेवढा आहे ना तो एवढा खुश आहे मेन म्हणजे ना. हां दादा पहिला चॅनल अजूनपर्यंत हा चॅनल पिरवड बीच टू JNPT पोर्ट कोणीच नाही केलाय, कोणीच नाही केलंय. वर्ल्ड रेकॉर्ड दादा डायरेक्ट. तो पण वर्ल्ड रेकॉर्ड आणि छोटा 6 वर्षाचा मुलगा करताय, हो. याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? तेच तर आहे. मानस कसं वाटतंय? मस्त वाटते. खुश आहे तू? पहिले ज्याच्याने तो षटकार मारणार आहे तर त्याचे पुढचं गोल त्याला विचारायची गरजच नाही. ओके, पहिलाच त्याने असं टार्गेट घेतलंय ना. हां अल्लास कामच काम 25च आहे. मानस जयेश पाटील. आपल्या उरणमध्ये इव्हेंट असला की अशी गर्दी पाहायला भेटते. आणि बघा त्याला मानसला शुभेच्छा देण्यासाठी सर्व परिवार आलेला आहे, सर्व त्याचे फ्रेंड्स वगैरे आलेले आहेत. बघा गर्दी बघा. आणि आता 2-3 घोड्या असतील त्याच्यासोबत जाण्यासाठी आणि चिल्लर पार्टी आपल्याला पाहायला भेटते. हाय हाय, नाव काय? परेश पाटील. सगळे पाटील आलेत वाटतं. आज इथं पाटलांना काय बोलायला नको. हे बघा सर्वजण आहेत. IEA बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाले सर्व टीम इकडे आलेले आहे. पोहोचलोय पिरवाड बीच येथे, जिथना आपण बोटीमध्ये बसून जाऊ आणि नंतर थोड्या वेळात आपला इव्हेंट सुरू होईल. 6:30 वाजलेत आणि सर्व मंडळी आपली जमलेली आहे. हे बघा इकडं आपल्याला बोट येईल, तिथे बोटीतून जाऊ आणि नंतर मग तिथून मानस जम घेईल ते JNPT पोर्टपर्यंत. ठीक आहे. हाय
हाय तरी कर. आज हाय. आज मानसचा इव्हेंट आहे आणि आम्हाला जाम बरं वाटते कारण फर्स्ट टाइम आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड बनवून आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ना डायरेक्ट. 5 वर्ष त्याला काय शुभेच्छा देशील? आम्ही बोललो नीट कर आणि फास्ट कम्प्लीट कर ना. तुझे फ्रेंड्स आलेत तर तुला कसं वाटतंय? सर्व तुझे फ्रेंड इव्हेंटसाठी आले. मस्त वाटला ना. ते पण उतरणार आहेत माझ्या छपोतीला, पण उतरणार आहेत माझ्या छपोतीला, पण उतरणार आहेत माझ्या छपोतीला. हा ओके. बघा किती क्यूट बोलते बघा तो आणि जाम खुश दिसतोय तो ना. पहिलाच इव्हेंट आणि पहिलेच इव्हेंट मध्ये षटकार. जवळ तुम्ही फ्रेंड्स सर्व जवळ फ्रेंड्स आलेत आणि ते देखील खुश आहेत कारण का येणाऱ्या दिवसात त्यांचा सुद्धा इव्हेंट असणार आहे ना. ओके ओके. आणि बघा ते किती लहान आहेत पण कॉन्फिडंट आहेत या गोष्टीवरती का आम्हाला इव्हेंट करायचा आहे आणि आम्ही इव्हेंट करणार आहोत. आणि किंवा इव्हन मोठे म्हणजे कॅमेरासमोर बरी बरी पोरं लाजत आहेत पण ती अजिबात लाजत नाहीत. ओके. तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा. संतोषदा कशी प्रॅक्टिस झाली होती आपली आणि आता सध्या तो काय करायला चाललाय? कुठल्या रेकॉर्डमध्ये त्याचं नाव नोट होणार आहे? सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय. आणि ही जी तयारी आहे ती त्याचा डेली सराव म्हणजे जवळजवळ ही 4 महिन्यातच झालेली आहे तयारी. म्हणजे डिसेंबर महिन्यात जसा तलाव भरला आणि तलावात जेव्हा पाणी झालं व्यवस्थित तेव्हा स्विमिंग स्टार्ट झालेली आहे. आणि हा जो 17 किलोमीटरचा सागरी अंतर आहे हा आजपर्यंत कोणीच स्विम केलेलं नाही आणि हा करणारा वर्ल्डमधला यंगेस्ट स्विमर असणार आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये की 2 टाईपचे रेकॉर्ड जसं IAEA जे आज आलेले आहेत आपल्यासोबत आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. तर हे जे ऑब्झर्वर आहेत, रेफरीज आहेत, त्यांना पण आपण बोलवलेलं आहे कारण रेकॉर्ड होत असताना तुम्ही जे आज सोशल मीडिया आहे किंवा हे जे रेकॉर्ड्स जे आहेत 2 रेकॉर्ड होणार आहेत. एक पहिला म्हणजे यंगेस्ट स्विमर आणि हा चॅनल करणारा हा वर्ल्डमधला पहिला आहे. त्या चॅनलला अद्यापपर्यंत कोणी गेलेलं नाही कारण तिथे आपण JNPT पोर्ट म्हटलं की वर्ल्डमध्ये त्याचं नाव आहे की मोठमोठे जहाजं ये जा करतात. त्या चॅनलमधून तो आज तिथे पूर्ण करणार आहे. कसं ठेवलं? बरेच चॅनल होत आहेत तुझ्याकडे पण हा चॅनल घेण्याचा कसा काय विचार आला? JNPT पोर्ट म्हणजे कसं आहे की ऑलरेडी जयेश पाटील त्याचे वडील ते तिथे ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून आहेत. तर माझ्या डोक्यामध्ये आलं की आजपर्यंत खूप साऱ्या स्विमिंग झाल्या, 500हून अधिक स्विमिंग झालेल्या आहेत. पण मानसची स्विमिंग करत असताना असा विचार आला की फिनिशिंग पॉईंट काहीतरी असा असावा की तिथे आधीपर्यंत कोणी पोचलेला नाही आणि तिथे कधी असा विक्रम झालेला नाही. अशा हेतूने तो मग मी चॅनल निवडलेला आहे. प्रथम जय शिवराय. इथे सर्व जे उपस्थित आहेत मी आभारी म्हणजे त्यांचा आभारी आहे की तुम्ही या मानसच्या इव्हेंटसाठी एवढे जण सर्व आलेले आहेत, त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आणि हे जे त्याचे कोच आहेत म्हणजे माझा एक प्रकार भाऊच आहे तो, त्यांनी पण इंटरनॅशनल स्विमर आहे. त्यांनी हे सुचवलं काय आपण पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि त्याची आवड त्याच्यामध्ये निर्माण केली आणि तो पण 100% तो देतो आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. स्विमिंगचा विचार आईच्या मनामध्ये पहिला आला होता का तुमच्या? दोघांच्या पण मनामध्ये आला. दोघांच्या पण मनामध्ये. ओके. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. माझ्याकडून. पहले ठंडी जो लगती है ना सर वो पहले स्किन में जाती है, बाद में फैट्स में और बाद में बोन को. तो बोन को लगने में थोड़ा सा 1-1.5 घंटा लगता है. तो ये वैक्सीन की वजह से थोड़ा सेफ रहता है. और जो भी कोई मतलब ऐसा ऑयली वगैरह कोई चीज़ आएगा तो नुकसान. स्किनला प्रोटेक्शनसाठी वॅसलिन किंवा ग्रीस लावतात आपल्यात. एक्चुअली ज़्यादा से ज़्यादा वो ग्रीस लगाते हैं लेकिन ये छोटा है और छोटा डिस्टेंस है. और दूसरी बात क्या है कि कुछ बच्चों को वैसलीन अच्छी लगती है, ग्रीस अच्छा लगता नहीं. हाँ, लेकिन मोस्टली लॉन्ग डिस्टेंस के लिए ना वो बटाटा ग्रीस लगाता है. आज वर्ल्ड रेकॉर्डसाठी माणूस तयार आहे. आणि मानसचे सर ज्यांनी मानसला फुल ट्रेनिंग दिलेली आहे. त्याचा बरं की असा काय लवकर करा मी उतरते पाण्यात. म्हणजे घाई झालंय. ओके. जय शिवराय मानस.
दादा बीचवरूनच स्टार्टअप करणार आहात ना आपण डायरेक्ट बीचवरून बोटमध्ये नाही जायचं आपल्याला आपण बोटमध्ये जाऊ पण मानस डायरेक्ट बीचवरून स्टार्ट करणार आहे त्याला शुभेच्छा आपल्याकडून सर्टिफिकेट मध्ये मेन्शन केलेलं आहे ना पिरवाडी बीच ओके तर त्याच्यामुळे या बीच वरूनच आपण start करू. ओके चलो मानस रेडी ना पूर्ण ओके तो सकाळपासूनच रेडी आहे चला तो इथना स्टार्ट करणार आहे आई वडील सुद्धा आहेत पण आता मानस हा जो पराक्रम करायला चाललाय त्याला साथ त्याच्या गुरुची आहे आणि गुरुचा हात पकडून तो त्याचा हा पहिला आणि डायरेक्ट वर्ल्ड रेकॉर्डवाला जो इव्हेंट असणार आहे तो पूर्ण करायला चाललेला आहे दादा पहिल्याच बॉलमध्ये षटकार आणि संतोषचा गुरु असल्यावर म्हणजे विषयच नाही हे बघा या जोरात ऑल द बेस्ट या सगळ्यांनी बघा इकडे सगळ्यांनी कुमार मानस पाटील तरुण वयामध्ये JNPT सागरी अंतर पोहण्याचा मानस आहे. कावंड कुटुंबाने त्याला प्रोत्साहित केलेलं आहे आणि त्याचं मला वाटतं कोच संतोष पाटील हे आहेत. मी खरोखरच त्यांचं अभिनंदन करतो. प्रगतशील देशामध्ये प्रगतशील राहण्यामध्ये आपण कुठेतरी प्रगतशील व्हायला पाहिजे, कुठेतरी कॉम्पिटिटर व्हायला पाहिजे, कुठेतरी आपण पुढं जायला पाहिजे. या दृष्टिकोनातनं कोच आणि गावंड कंपनीला खरोखर धन्यवाद देतो आणि अशाच त्यांनी उपक्रम करून आपल्या या छोट्याशा नन्या बाळाला आपण या समुद्रात उतरवतो आणि त्याला पुढचं आयुष्य पुढचं त्यांची स्पर्धा आहे ही यशस्वी होण्याचा परमेश्वराला विनंती करतो. एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो. मित्रांनो एखादा स्विमिंग इव्हेंट किंवा कुठलाही कार्य असेल तो एका हाती पूर्ण होत नसते त्याला अशा चिकार हात लागत असतात. तेच तुम्हाला हात इकडे दिसत आहेत. सर्व फॅमिली मेंबर दिसतात. बॅग घेऊन बोला स्पीकर घेऊन बोला उलट नाश्त्याचा सामान घेऊन बोला सर्व तुम्हाला दिसतील या कार्याला हातभार लावण्यासाठी आलेले आहेत. बघा चला वयाच्या 6व्या वर्षी आज जागतिक विक्रम करायला निघालेला आपल्याला मानस जयेश पाटील उरण दांड्यावरचा मुलगा त्याला आपल्याकडून भरपूर शुभेच्छा. 17 किलोमीटरचा सागरी प्रवास असणार आहे मित्रांनो. पिरवाड बीच ते JNPT पोर्ट जेट्टी पर्यंत. ध्येय एकच JNPT पोर्ट जेट्टी. बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की एकविरा माते की. आता चल पवतच जाऊया आपण. एवढं आता भिजलोय बघा. काय भाई कसं वाटतंय पाण्यात? थंड थंड. चला माणस दर्याला नारळ. जय शिवराय गणपती बाप्पा. माणसचा प्रवास इथून सुरू होतोय. 17 किलोमीटर हा छोटासा म्हणजे 6 वर्षाचा मुलगा 17 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे. तर चला आपण त्याचा धाडसी पराक्रम बघूया. युट्यूबरचा स्ट्रगल चालू आहे इकडे. फक्त एका शॉर्ट साठी आम्ही कमरेवर पाण्यात गेलो. किती सेकंदाचा शॉट? फक्त एक 5 सेकंदाचा 10 सेकंदाचा शॉट असेल बस. त्याच्यासाठी जो मेन शॉट असतं की जिथून झेप घेते तो मेन शॉट असतं. ते एका शॉट साठी आम्ही पाण्यात गेलो अर्ध्या पाण्यात. आणि आमचे मीडिया बघा मीडिया लांब ओढीन बसून. आणि मी काय बोलते मग व्हिडिओ द्यायची का नाही? मी नाही देवाचो रिक्वेस्ट केली मला. रिक्वेस्ट केली ना तेच तो मी कमरेवर पाण्यात जाऊन चार्जेस सांगते बोलू. चार्जेस किती सांगू? 3000 5,000 5,000 एक 30 सेकंडची व्हिडिओ द्यायचे 5,000 मीडिया कडून घ्यायचा मीडिया देतील. मग काय? तोच तर क्षण आहे मेन स्टार्ट पॉइंट आहे. स्टार्ट आणि एंड हे 2 क्षण असतात. मग मध्ये काय होणारा प्रवास आपण दाखवणारच आहोत. मग त्यांना माहिती पण नसते. चलो मानस कमॉन. हे बघा 7:23च्या दरम्यान प्रवास सुरू केला होता मानसने. प्रवास सुरू आहे जस्ट चालू झालाय. 10-15 मिनिटं झाली असतील. राज करंजाचा या चॅनल तुम्हाला 100% बघायला भेटेल. तर चला बाय डायरेक्टली आता चॅनल
खेळत होता तो. नाही आबा 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 पहिला एक तास 10 मिनटं झाले आणि आतापर्यंत आपण 3 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. 1 तास कंप्लीट झाला, 1 तास 10 मिनटं. आणि त्याचा सर्व मित्रपरिवार जो आहे स्विमिंगवाले सर्वजण ते उतरले त्याला सपोर्ट करण्यासाठी. आणि आपल्या बोटी तर आहेत, नाश्ता वगैरे करून झाला आहे. भाई भाई कुठून आले बाबा? खाली लाव, खाली लाव. दोन तास पूर्ण झालेत. 7:23ला प्रवास चालू केला होता, आता 9:23 झालेत आणि प्रवास सुरू आहे. आणि एकूण 6 किलोमीटरचा प्रवास आत्तापर्यंत पूर्ण झाला. मानसचा पोहतोय, त्याच्यासोबत त्याचा सर्व मित्रपरिवार आहे, त्याला सपोर्ट करतायत आणि बाकीची मंडळी आहेच. अजून आपली चिल्लर पार्टी विचारत आहे. चिल्लर पार्टी बोललात तरी कमीच, त्यांच्या प्रॅक्टिसला सोबत असतात, ते पण पराक्रमी पोर आहेत. थोडं त्यांचा पण इव्हेंट आहे ना येणार याच महिन्यात. हे बघा मित्रांनो, 3 तास पूर्ण झालेत आणि आपला मानस काहीच मिनिटांमध्ये आपला प्रवास पूर्ण करणार आहे. जागतिक विक्रम त्याच्या हातून पूर्ण होणार आहे. आणि बघा ऊन भरपूर आहे, उन्हाचा शेक पण भरपूर मारतोय. त्यामध्ये हा प्रवास सुरू आहे. त्याची फॅमिली कुटुंब सर्व आहे आणि त्याची आजी आपल्या समोर आहे. विजया प्रकाश गावण. मुलगा नातू आपला 3 तास पाण्यामध्ये आहे. काय म्हणाल, कसं वाटतं? त्याचा मला अभिमान आहे. अभिमान आहे. आणि छोट्या वयात म्हणजे तो एवढा हे करते. आणि आज उरण तालुक्याच नाही तर आपल्या मराठी माणसाचा, आपल्या महाराष्ट्राचं नाव तो मोठा करणार आहे. 6 वर्षाचा 6 वर्षाचा माझा नातू आहे. सोनेली ताई आपल्या समोर आहे आणि ती देखील एक उत्तम स्विमर आहे. तिने कोणत्या वयात स्विमिंग चालू केला होता? आपला वारसा समज स्विमिंगचा आहे, पण कोणत्या वर्षापासून तुम्ही? मी 7वीला असल्यापासून इव्हेंट चालू केले. इव्हेंट चालू केले 7वीला असल्यापासून. काय वय साधारण होता तुमचा? 12-13 वर्षापासून. 12-13 वर्षापासून. आता मानस आपला 6व्या वर्षाला हा प्रवास सुरू करतोय आणि या धैर्याबद्दल काय बोलाल तुम्ही? तुम्ही पण एक स्विमरच आहात. त्याला खूप प्राऊड आहे आमच्याकडून, पण एवढ्या कमी वयात तो करतोय. आणि तेवढी आत्ताच्या मुलांना फॅसिलिटी पण आहे. आमच्या वेळेस अशी नव्हती. आमची 4 महिने प्रॅक्टिस करायचं बस, त्याच्यावरच आमचे इव्हेंट होत होते. असं आहे. आता स्विमिंग पूल आहे, सगळ्या फॅसिलिटी आहेत. आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं. तुमच्या वेळी कशा प्रॅक्टिस करायच्या तुम्ही? आमची तळ भरल्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने फक्त प्रॅक्टिस व्हायची. 4 महिने तळ्यात प्रॅक्टिस बस. आणि असं एरे दिवशी नाही, नोव्हेंबर डिसेंबर समुद्रात डिसेंबरपर्यंत इव्हेंट होऊन फिनिश करायचं. आणि 6 महिने शांत. डाएट वगैरे फुल प्लॅन असते. पहिले कसा असायचा? डाएट जे आपलं नॅचरल घरी असायचं तेच. पहिले ते पिझ्झा बर्गर नव्हते ना. म्हणजे डाएटचा विषयच नव्हता तेव्हा. पौष्टिक खायला जे घरात असेल ते पौष्टिक चालू असायचं. ओके. त्यांच्या सुद्धा मुलाचा इव्हेंट असणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये. धरमतर तू गेटवे मारणार आहे आणि तो चॅनल मारला का तो इंटरनॅशनल चॅनल खेळायला मोकला स्वराज. एकही आपण अजून त्याचा इव्हेंट कव्हर नाही करू शकलो. काही ना काही काम आता बघूया 23 तारखेला वेळ काढण्याचा प्रयत्न करू नक्कीच. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. सर्व फॅमिली चेअरअप करते त्याला. हाय हाय बघा. आणि बघा आईचं लक्ष फक्त मुलावरती आहे. आई काय चाललंय मनामध्ये सध्या? सध्या मला थोडी भीती वाटते. भीती वाटते? पण त्याच्या अंगात जिद्द आहे, तो पूर्ण करणार.
आणि आता ते मीडियावाले पण बोलत होते याच्या चेहऱ्यावरती काहीतरी वेगळा तेज दिसतोय. हा 100% पूर्ण करणार आहे आणि तशी मला पण practice- विश्वास आहे. तुम्हाला पण विश्वास आणि तशी आहे. प्रॅक्टिस सुद्धा त्याची Practice झालेली सुद्धा आहे झालेली आहे. आणि तो म्हणजे तयारच होता या हो. इव्हेंटसाठी तयारच तयारच होता तो होता. आणि त्याला मस्त त्याला सुखाचा आणि याच्या पुढे पण अजून बराच प्रवास बाकी आहे. मेन म्हणजे मला एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला आणि या कमी वयात तुम्ही या खुल्या समुद्रामध्ये तुमच्या मुलाला सोडणं म्हणजे एक रिस्की किंवा एक भीतीच असते की तो धैर्य कसं तुम्ही सांभाळलात? आमच्या मनात असं म्हणजे विचारही नव्हता काय म्हणजे याला स्विमिंग क्षेत्रात टाकावं, पण त्याचे कोच आहे संतोष पाटील सर, त्यांनी त्याला या क्षेत्रामध्ये नेलेलं आणि त्यांच्या मुले आज तो इथपर्यंत आहे. आणि पहिल्याच इव्हेंट मध्ये जागतिक पहिलाच इव्हेंट आहे आणि आणि तो पण 17 किलोमीटर जागतिक विक्रमासाठी आहे. कमी हो. वयामध्ये कमी करणारा वयामध्ये. हा चॅनल कम्प्लीट करणारा हा पहिला मुलगा आहे तुमचा. ओके, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. अशाच त्याच्या पाठी आणि स्पोर्ट्सच्या पाठीची खंबीरपणे उभे राहा. हो. सर्वांचा आशीर्वाद असू द्या. ओके, नक्कीच असणार. थँक्यू. हा थँक्यू. जे इव्हेंटमध्ये भेटत असतात संतोष पाटील दादा, त्यांची आई आपल्या समोर आहे. खूप दिवसांनी आपल्याला इव्हेंटमध्ये पाहायला भेटलेले आहे. तर आई काय सांगाल, 6 वर्षाचा जीव आज या 17 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतोय आणि आता 3 तास त्याला पूर्ण झाले आणि काहीच मिनिटामध्ये तो पूर्ण करेल हा प्रवास. जागतिक विक्रम करणार आहे आपला नातू. काय सांगाल, कसा वाटतंय? म्हणजे काय याच्याबद्दल तुमच्या नातवांनी तर हा पराक्रम गाजवलेले आहेत आधी, पण तुम्ही आता स्वतः पाहताय या जीवाला, त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तो घाबरत नाही, तो पळून जाणार आहे. हा ना? हां, घाबरत नाही ते. म्हणजे आमचे संतोषनी, राजनी, साईनी यांना त्याला एकदम हे केलंय, म्हणजे मजबूत केलंय. म्हणजे घाबरायसारखं काहीच नाही, असं बरोबर पळून जाईल. मस्त खेच, मस्त पाणी खेच. मस्त मस्त माणूस खेच. खेच, किक किक माणूस, किक किक. सर्व त्याचा फॅमिली बघा. IAA बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधून जी टीम आलती त्यांना पण विचारूया काय वर्ल्ड रेकॉर्ड जे कसे डिक्लेअर केले जातात. तर सर आहेत आपल्यासमोर. सर, आपलं नाव? डॉक्टर संदीप सिंग, CEO ऑफ IAA बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. सर, आपण कसे डिक्लेअर करतो वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड? बेसिकली कुठलाही जेव्हा रेकॉर्ड आपण करतो त्या रेकॉर्डची काहीतरी गाईडलाईन असतात. ते आमचे एक इंटरनॅशनल प्रोटोकॉल असतात. त्या प्रोटोकॉलप्रमाणे तो रेकॉर्डला आम्ही पहिला आमचे ज्युरी मेंबर्सकडे ते बघतात की आज सकाळी आम्ही किती वाजता चालू केला, कुठून चालू केला आणि किती लांब तो करणार आहे, किती वाजता तरी चालू केला. आम्ही सगळं GPS टॅगिंग करून किती किलोमीटर्स होतो आणि किती टाईम त्यांनी घेतला त्या रेकॉर्डला. आणि हा जो रेकॉर्ड आहे तो यंगेस्ट मुलाचा रेकॉर्ड आहे. म्हणजे की एक 6 वर्षाचा मुलगा तो रेकॉर्ड करतो. तर त्याची आम्ही डेट ऑफ बर्थ सगळं चेक केलं, त्याची बर्थ डेट किती आहे ते सगळं बघूनच आम्ही हे रेकॉर्डला करतो. आणि जेव्हा हा रेकॉर्ड कंप्लीट झाला म्हणजे तेव्हा आपण त्याला डिक्लेअर करतो की हे रेकॉर्ड एवढ्या टाईममध्ये एवढं दुरी त्यांनी तय केला. ते सगळं आम्ही फायनलाईज करतो. नंतर आमची टीम आहे, सगळं आम्ही गाईडलाईन दिलेलं आहे. GPS सगळं किती किलोमीटर झालं सगळं बघून आम्ही मग ते जेव्हा सर्टिफिकेट देणार त्याच्या अगोदर आम्ही डिक्लेअर करणार आहे. आणि सर,
मानसला काय शुभेच्छा द्याल हा स्विम मानसला तर हे सांगू कि मानस आज दुनिया में एक इतिहास रच दिया मानस ने, और बस इतिहास ऐसा नहीं, बस ये भारत का नाम ऊपर नहीं किया है, हमारे पूरे देश का, पूरे विश्व का नाम किया है। और सारे यंग बच्चे जो आज यहाँ पे जो मानस की आवाज़ दे रहे हैं, उन सब बच्चों को चैलेंज कर रहे हैं कि आप मेरा रिकॉर्ड ब्रेक करो वहाँ पे आके, और ऐसा रिकॉर्ड बनते ही ब्रेक करने के लिए तो और रिकॉर्ड ब्रेक होना चाहिए, और नए बच्चे भी स्विमिंग के फील्ड में आना चाहिए वहाँ पे। ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच। मानसचा प्रवास सुरू आहे, 4 तास मानस पाण्यामध्ये आहे आणि आपल्यासमोर काका आहेत. काका काय सांगाल या धैर्याबद्दल? 6 वर्षाचा चिमुकला आज हा पूर्ण इव्हेंट करतोय, म्हणजे रेकॉर्ड झालेलाच आहे त्याचा. आपले सर्व तालुक्याचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठा केलं आहे त्यांनी. काय सांगाल यासोबत? आज सकाळी नागाव पिरवाडी बीचवरून मानस याने पोहण्यास सुरुवात केली. साधारण 7:23 त्यांनी पाण्यात झेप घेतली. अतिशय सुंदर पद्धतीने तो स्विम करतो आहे. अगदी मोठ्या स्विमरला लाजवावं अशा प्रकारचं त्याचं स्विम आहे. अतिशय सुंदर हा त्याचे स्ट्रोक बघितले, किक बघितलं, खूप सुंदर तो करतो. म्हणजे त्याच्या कोचनी जे त्यांना शिकवलं आहे त्या पद्धतीने तो अतिशय सुंदर पद्धतीनं आज जवळजवळ टार्गेटवर पोचण्याच्या तयारीत आहोत. एक मला वाटते 10-15 मिनटात आपण JNP PAच्या जेटीला आपण फिनिश करणार आहोत. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी हा इव्हेंट पूर्ण जवळजवळ केलेलाच आहे. त्याचा हा रेकॉर्ड तर झालेलाच आहे. बट सगळ्यात लहान मुलगा यंगेस्ट म्हणजे 6 वर्ष म्हणजे खूप छोटा मुलगा आहे. आमच्या काळात तर 6 वर्ष म्हणजे ते मला वाटते घराच्या बाहेर निघून देत नव्हते. आज त्याला एवढ्या अथांग सागरात त्यांनी हा त्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर जवळजवळ केलेला आहे. म्हणजे आता पूर्णत्वालाच येणार आहे, कारण जस्ट 2 मिनिट किंवा 5 मिनिटाच्या अंतरात तो हा रेकॉर्ड पूर्ण करणार आहे. आणि आपण त्याचे साक्षीदार असणार. आणि खूप सारे लोक इथे त्याचे साक्षीदार आहेत. वर्ल्ड रेकॉर्डवाले आहेत, महाराष्ट्र राज्याकडनं ऑब्झर्वर आहेत, आणि मी माझ्या उरण तालुका जलतरण संघटनेकडनं तसेच ओपन वॉटर सी स्विमिंगच्या असोसिएशनच्या मार्फत मी त्याचं अभिनंदन करत आहे. शुभेच्छा तर झाल्याच सकाळी, पण आता खरं अभिनंदन करण्यासारखीच ही गोष्ट आहे. मी ENI इंटरनॅशनल चॅनलचा रायगडचा रिपोर्टर आहे. धम्मशील सावंत माझं नाव आहे. दादा, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायला नक्कीच आवडेल. काय 6 वर्षाच्या मुलाला, इवन आपल्याला सुद्धा कंटिन्यू एके दमात जर 17 किलोमीटर किंवा 18 किलोमीटर चालायला सांगितलं तर आपल्याला चालताना घाम फुटेल. पण हा 6 वर्षाचा चिमुकला जो आज कंटिन्यू एका दमामध्ये पवत आलाय 17 किलोमीटर, त्याच्या शौर्याला, त्याच्या धैर्याला काय तुम्ही बोलाल? निश्चितपणानं मी सुरुवातीलाच हे सांगेन की रायगड ही नररत्नांची खाण आहे, आणि या ठिकाणी जन्माला येणारा प्रत्येक मुलगा आहे, प्रत्येक बालक आहे, हा पराक्रम, शौर्य, धाडस, धैर्य हे सर्व गुण घेऊन जन्माला येतो. याचंच एक ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मानस पाटील. याच्या या शौर्याला मी सर्वप्रथमतः सलाम करतो, कारण त्यांनी नागाव पिरवाडी येथून जी समुद्रामध्ये झेप घेतली, तो झेपावला ज्या पद्धतीनं, त्याची उत्सुकता, उत्कंठा ज्या पद्धतीनं होते की त्याला असं वाटत होतं की मी कधी समुद्रामध्ये उडी मारतोय आणि कधी हा विश्व रेकॉर्ड बनतोय. त्याच्यातला जो आत्मविश्वास आहे, त्याच्यातली जी मेहनत आहे, अपार परिश्रम घेण्याची जी क्षमता आणि ताकद आहे, निश्चितपणे मी सांगेन की माझा मुलगा देखील शौर्य हा 6 वर्षाचा आहे. पण मी बघत होतो की त्याच्यामध्ये त्याचे आई वडील असतील, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं जेव्हा तो पोहत होता, आणि ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ती क्षमता घेऊन तो पोहत होता, आणि त्याला ज्या पद्धतीनं चेअरअप सगळे करत होते, त्याला प्रोत्साहन देत होते, प्रेरणा देत होते, हे देखील कौतुकास्पद आहे. एखादा आपल्या विभागातील, आपल्या गावातील मुलगा ज्यावेळेस अशा पद्धतीचा विश्व रेकॉर्ड रचण्यासाठी जातो, त्यावेळेस त्याचे पालक यांचा सहभाग असतोच, त्याचे गुरुजन त्यांचा सहभाग देखील असतो, मात्र गावकरी, त्याचे नातेवाईक यांचा देखील महत्त्वाचा सहभाग आहे. आणि आपल्यासारखे जे विविध चॅनल, यूट्यूब चॅनल, सोशल मीडियाचे जे माध्यम प्रतिनिधी आहेत, त्यांनी देखील मी सकाळपासून बघतो की प्रचंड मेहनत त्या ठिकाणी केलेली आहे. आपण देखील बोटीतून ज्या पद्धतीने शूट करत होता, ते आपलं काम देखील कौतुकास्पद आहे, वाखाणण्याजोगं आहे. मी या ठिकाणी सांगेन की संपूर्ण रायगड जिल्ह्याला, महाराष्ट्राला, भारत देशाचं नाव लौकिकामध्ये भर घालणारं हा मानस पाटील याने जो विक्रम केला आहे, तो विक्रम निश्चितपणे संपूर्ण जगाच्या पटलावर नोंदला जाणार आहे.
आज JNPTच्या बंदरावर त्यांनी तो हा रेकॉर्ड, जो जागतिक कीर्तीचा बंदर आहे, तिथं मानसनं हा रेकॉर्ड रचलाय. त्याच्या डोक्यात जो स्वप्न होतं, संकल्पना होती, जो मानस होता, तो त्यांनी या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि संपूर्णच त्याच्याबरोबर अनेक जलतरणपटूंनी त्या ठिकाणी उड्या घेतल्या आणि त्याला प्रोत्साहन दिलं. निश्चितपणानं माझा देखील ऊर भरून येतो. मला देखील एक रायगडवासी म्हणून, उरणच्या या क्रांतिकारी भूमीचा एक अभ्यासक म्हणून मला देखील खूप अभिमान वाटतो आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी मी त्याला धन्यवाद देतो. त्याच्या गुरुजन वर्गाचे धन्यवाद देतो. आणि जी काही निरीक्षक म्हणून इंटरनॅशनल लेवलची जी टीम या ठिकाणी आलेली आहे, त्यांचे मी देखील या ठिकाणी एक पत्रकार म्हणून रायगडच्या मातीतला मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. तुमच्यासोबत हा इव्हेंट शूट करताना भरपूर तुमच्याकडून शिकायला मिळाला. धन्यवाद. जय शिवराय. काका आपलं नाव? माझं नाव सागर जैन आहे. मी पुढारी न्यूज आणि विष्ठा न्यूज मराठी या 2 चॅनलला काम करतो. त्याचबरोबर आम्ही आज रायगडच्या उरण या बंदरामध्ये, आणि उरण या इथील एक छोट्याखानी गावातला मुलगा जो आज मानस पाटील यांनी आज विक्रम मोडलेला आहे, ह्याला माझी सर्वप्रथम पहिली सल्यूट आहे, सलाम आहे त्याला. आणि त्याच्या घरातल्या कुटुंबांनी त्याला जो सहकार्य केलेला आहे, त्या संपूर्ण कुटुंबाला, पाटील कुटुंबापासून माझी मनापासूनची सलाम आहे. त्याचबरोबर आज त्याच्यासोबत जे लागलेले गुरुजन आहेत, त्या गुरुजनांनी त्याला जी काही घडण घडवलेली आहे ती वाखाणण्याजोगं आहे. आणि त्या वाखाणण्याजोग्याच्यामध्ये त्यांनी आज नागाव बीचपासून, म्हणजे साधारण 6:15 त्यांनी त्या पाण्यामध्ये डाय मारली आहे. तिथून तो हा 3.5 पावणे 4 तासामध्ये या बंदरावरती, म्हणजे उरण जेटी बंदर आहे, या ठिकाणी तो पोचत आहे. त्यांची जी पोहण्याची धाडस बघून इतर तर आहेतच, परंतु आज जगामधला इतिहास घडवला त्यांनी. भारतामध्ये एक नवीन रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे इंडिया रेकॉर्डमध्ये, की असा 6 वर्षाचा मुलगा त्यांनी आज ह्या पाण्यामध्ये आपला वर्चस्व गाजून एक नवीन पिढीला सुद्धा जनरेशन दिलं आहे, की आपण मोबाईलमध्ये किंवा इतर खेळांमध्ये आपण बसण्यापेक्षा आपण जर असा कृत्य केलं तर आपल्या जगाचा आणि शहराचं नाव हा इतिहासा पटलावर जाईल. आणि हा रायगड ही भूमी इतिहासकारांची भूमी आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये या मानसने जी काही मानस आपल्या मनातली जिद्द घडवली, त्याच्या कार्याला सलाम, त्याच्या कुटुंबाला सलाम, आणि त्यांनी काम करण्याचे सोबत त्याला शिक्षण देणारे त्या गुरुलाही सलाम आहे. त्याचबरोबर आपण सर्व यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांनीच कव्हर केलेलं आहे आणि आपण खरोखर त्या सगळ्या प्रत्यक्षित अनुभवलेलं आहे की कशा पद्धतीने मानस आपल्या मनातला मानस धैर्य पूर्ण केला. त्याला पुन्हा एकदा सलाम देऊन आमच्या संपूर्ण पुढारी न्यूजच्या माध्यमातून, विष्ठा न्यूजच्या माध्यमातून आणि रायगडवासियांच्या माध्यमातून मी सागर जैन म्हणून त्याला धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. जय शिवराय. मित्रांनो, 12:12 झालेत आणि आपण पोचलो आता JNPT पोर्ट जेट्टीजवळ. आणि सर्व बघा इकडे फक्त आणि फक्त मानसची झलक पाहण्यासाठी तयार आहेत. सर्वांचे डोले तरसत आहेत. हाय हाय. आणि मला एक सांगायला नक्कीच आवडेल की मम्मी जीवाच्या वरती स्माईल देते, बाकी जीवाच्या वरती स्माईल देते ती, कारण का तिचं पूर्ण लक्ष फक्त तिच्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी तरसले. हे बघा, काहीच मिनटामध्ये आपला मानस पोचेल आणि सर्व फॅमिली त्याचा स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. आणि चिल्लर पार्टी रात्रभर झोपले नाही, काय नाही, तशी कशी आहे आवाज देत त्याला ना. छोटा भाऊ कशा वाटते तुला? नाव काय तुझा? तुला पावता येते? तुला नाही पावता येत, मम्मीला पावता नाही, पप्पाला तरी पावता येते का नाही? पप्पाला येते पावता? तुला पण येते? स्विमर ते पाटील घराण्यात तसा आहे त्यांचं. तुम्ही तिघेच आहे ना? एकूण 3 भाऊ तुम्ही, 2 मोठे आणि तो छोटा तुमचा भाऊ. तुझं नाव काय? हंसिनी पाटील. हंसिनी पाटील. पाटील घराणाच कसा भारी आहे ना. ओके. तुला येते पावता? तुला नाही पावता का? तू ट्राय केलास नाही? तू जाते स्विमिंग पूलला? आणि तू? हां, तू वेगळ्या क्षेत्राकडे बोललीस. ओके, शुभेच्छा तुला माझ्याकडून. आणि आजोबा सुद्धा आहेत आपल्यासमोर. आजोबा नाव? प्रकाश गावडे. नातू हा धाडसी पराक्रम करून आता परतलाय, जेटीला पोचेल काहीच मिनिटांमध्ये. जागतिक विक्रम असणार आहे. आजोबांचं नाव, आपल्या पाटील घराण्याचं नाव त्याने आज मोठा केलाय, जगात गाजवलाय. काय सांगाल या शब्दात? अतिउत्तम त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याची एवढी कॅपॅसिटी, डेअरिंग एवढी आहे ना, काही विचार नाही. म्हणजे घाबरत नाही.
आणि मित्रांनो मानस हा धाडसी पराक्रम पूर्ण करून त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड जागतिक विक्रम पूर्ण करणार काहीच मिनिटात म्हणजे सेकंडमध्ये. बघा आणि सर्व त्याला सपोर्ट करणारे सर्वजण आहेत. हे बघा मित्रांनो मानस पोहोचलाय आपल्या JNPA पोर्ट जेट्टीजवळ. 17 किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण करतोय. 7:23 सुरू केलेला प्रवास आता कुठेतरी पूर्ण होतोय. फायनल टाइम थोड्याच वेळात सांगेन. सलाम या धैर्याला. वर आल्या आल्या शिवरायांची घोषणा दिली मानसने. प्रवास कंप्लीट करत माणूस फक्त जेटीवर. पुढे चला थोडं पुढे. संतोष सर रेडी. हे बघा जेट्टीच्या काहीच मिनिटावरती मस्त आयोजन केलेलं आहे त्याच्या सत्कारासाठी. आणि सर्व जे प्रमुख पाहुणे आहेत ते त्याचा सत्कार करतील आता. आणि त्याच्या रेकॉर्डचा सर्टिफिकेट त्याला या ठिकाणी दिला जाईल. सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय. आज शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि आज हा मानस पाटील यांनी जो उपक्रम केलेला आहे तर आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत ऑब्झर्वर म्हणून. तर त्याचं ऑफिशियल टायमिंग सर डिक्लेअर करतो प्लीज सर. मानस जयेश पाटील यांनी 17 किलोमीटरचं अंतर 4 तास 49 मिनटं आणि 50 सेकंदात पूर्ण केलं. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे मानवचं हार्दिक अभिनंदन. तसेच ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे ट्रॉफी ज्यांनी मला घडवलं, आमची पूर्ण फॅमिली घडवली, माझी आई, तिच्या हस्ते त्याला ट्रॉफी दिली. हो ताई. व्हेरी गुड. सर्टिफिकेट इथेच ठेवा. इंटरनॅशनल विंड सर्फर आहे साई पाटील आणि लॉंग डिस्टन्स स्विमर हे त्याला. जे स्विमिंग केलं ते खूप खायची गोष्ट नाही की 6 वर्षात माणूस बॅलन्स नाही करत, सायकल चालू शकत नाही. त्या वयात त्यांनी हे जे बोलतो ना परिक्रमा केली, मानस इकडे बघ, मानस अनबिलिव्हेबल आहे. त्यासाठी पुन्हा त्याला आणि त्याच्या कोचला आणि आईवडिलांना सगळ्यात मोठे टाळ्यांच्या करायला स्वागत करायचं. कारण हे
अचिव्हमेंट आहे, ही लाईफ टाईम अचिव्हमेंट आहे आणि या वयामध्ये अजून कोणीच पोहला नव्हता. त्यासाठी मानसने सुरुवात केली आणि अजून तो बऱ्याचशा उपक्रम करणार आहे. याच्यासाठी पुन्हा एकदा त्याला शुभेच्छा देऊया. आणि हा जो गट आला, ग्रुप आला, ते त्याच्यासाठी सकाळपासून म्हणते, सकाळ नाही ते हा एक रेस त्याची 4 तास आणि 50 मिनटात अचीव केले त्यांनी. पण त्यासाठी मला वाटतंय 1 वर्षापासून तो प्रॅक्टिस करत होता. डेली 4 ते 5 तास प्रॅक्टिस करत होता आणि ही सगळी टीम त्याच्यासोबत प्रॅक्टिस करत होती. आणि त्यासाठी आमचे संतोष पाटील सर, जे द्रोणागिरी भूषण आहेत, यांनी इंटरनॅशनल स्विमर आहेत ते, आणि अशा बऱ्याचशा कॉम्पिटिशन त्यांनी भरवलेले आहेत आणि बरेचसे स्विमर तयार केले आहेत. तर मी जास्त वेळ घेत नाही. सगळ्यांनी खूपच मेहनत केली. या सगळ्या उरणवासियांसाठी आणि सगळ्या त्याच्या कुटुंबियांसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि हीच अजून आपण मुहूर्तमेढ रोवलेले अजून बरेचसे स्विमर होतील आणि हा मानस अजून मोठ्या ज्या क्रीडा ज्या स्पर्धा आहेत त्या अजून अचीव करेल, हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपण या कार्यक्रमाच्या पुढे आपण जाऊया. प्रथमतः मिलिंद मोदक सर साहेब यांचं आपण स्वागत करूया. माझ्यापेक्षा त्याचं स्वागत खूप या महत्त्वाचं आहे. माझं काही एवढं महत्त्व तर मानसला पुष्पगुच्छ देतील मिलिंद सर. व्हिज्युअलमध्ये त्याला मानस ने एक इतिहास रचा है. मानस का जो इतिहास है ये सिर्फ मानस का इतिहास नहीं है, ये पूरे उरण का इतिहास है, रायगढ़ का इतिहास है, JNPT का इतिहास है, पूरे भारत का इतिहास है और पूरे विश्व का इतिहास है. इतिहास वो नहीं बनाते दोस्तों, इतिहास वो नहीं बनाते दोस्तों जिनको रगों में दौड़ता खून है. इतिहास वो बनाते हैं दोस्तों जिनके रगों में दौड़ता जुनून है. आज सुबह जो जुनून हमने देखा लोगों का, एक तरफ से एक जुनून था कि एक अलग इतिहास बनाने के लिए, जो सुबह 7 बजे शुरुआत हुई वहाँ पे आज एक विश्व रिकॉर्ड की 7:23 पे जो इतिहास शुरू हुआ हमारा, और हम तो 12:14 पे इतिहास हमारा कंप्लीट हुआ है. 4 घंटा 49 मिनट और 50 सेकेंड में ये इतिहास बना हुआ है. ये दुनिया का सबसे पहला वर्ल्ड यंगेस्ट सी स्विमर, दुनिया का सबसे यंगेस्ट सी स्विमर है जिसने ये 17 किलोमीटर का दूरी तय किया हुआ है. 15 किलोमीटर, 13 किलोमीटर किसी ने किया, दूसरा 17 किया. दूसरा आज 2 इतिहास बने, एक तो यंगेस्ट सी स्विमर और दूसरा इतिहास बना हुआ है कि यंगेस्ट सी स्विमर फ्रॉम द JNPT फैमिली. JNPT फैमिली तरफ से सबसे यंगेस्ट सी स्विमर, जो कि पहली बार ये चैनल बना गया है, क्रिएट किया गया कि एक इतिहास बनाने के लिए, और ये इतिहास बन गया. तो मैं आइए बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड की तरफ से आप सभी को और मानस को मैं बधाई देना चाहता हूँ. और इतिहास देखो अक्सर कौन बनाते हैं, जो लोग स्पोर्ट्स में होते हैं, अलग अलग कुछ क्षेत्र में होते हैं, लेकिन ये इतिहास अलग ढंग से बनाया गया वहाँ पे. तो आप अपने अपने फील्ड में इतिहास बना सकते हो. और मैं चाहूँगा कि हमारे पूरे टीम मेंबर्स इसको एक सर्टिफिकेट, मेडल और ट्रॉफी. संतोष जी के हाथ से आइए, क्योंकि आपने ही जो है गढ़ा है. मतलब हमको समझ में आया यहाँ देख के 6 साल का बच्चा कैसे कोई इतिहास गढ़ेगा जब उसके पास संतोष पाटिल जैसे लोग होंगे. संतोष पाटिल ने, मुझे किसी ने बोला कि अगर संतोष पाटिल साथ में रहेंगे तो वो 2 दिन तक समुद्र में रह सकता है. आप पहनाइए. शिवाजी महाराज की संतोष जी आपका भी सर, आप लीजिए. ये निधि बघा इकडे ये भी इकडे बघ, इकडे मानस, इकडे बघ, इकडे बघ. आप भी दिखने चाहिए. हा घ्या, बघा इकडे. ये ट्रॉफी हे करा. घर का नहीं, गांव का नहीं, उरण नहीं, रायगढ़, महाराष्ट्र, देश का नाम और रोशन करेगा. ये हमारी उपलब्धि है, उसके लिए भी आगे भी मिलेगी. गाडी लावली आमची गाडी राहिली ना तिकडे.
बिना गुरु के कुछ होता नहीं है। आज मानस के जो गुरु थे 4 महीने के अंदर मानस को स्विमिंग पूल से लेकर समुद्र तक लाना और एक विश्व स्थल तक ले जाने का जो कीर्तिमान हुआ है, इसके सबसे बड़ा जो सहयोग है वो संतोष जी का है। संतोष जी कॉन्ग्रेचुलेशन आपको। और एक इतिहास रचा आप लोगों ने, आज पूरे देश का नाम रोशन किया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। इकडे बघा 1 मिनिट. मानसच्या टीचर आल्यात त्याला शुभेच्छा देण्यासाठी. मॅम आपलं नाव? सुगंधा डेनिस फर्नांडिस. आपल्या स्टुडंटने असा पराक्रम केलेला आहे, आपल्या शाळेचं नाव, सर्व कुटुंबाचं नाव आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव उंचावलं आहे, त्याविषयी काय सांगाल? आम्हाला फार अभिमान आहे या गोष्टीचा का मानसने जे आज पराक्रम केले ते इकडे पुरतं सीमित नाहीये, तर पूर्ण जगभराचं आहे. तर खूप अभिमान वाटतो आम्हा सर्वांना त्याच्याबद्दल. इवन त्याच्या पेरेंट्स सुद्धा त्यांना प्रोवोक केल्याबद्दल, त्याला इन्स्पायर केल्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो आणि त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्या सर्वांकडून. धन्यवाद. धन्यवाद मॅम. मानस, काय सांगशील तू? अतिशय मोठा असा विक्रम तुझ्या नावावर रचलास, विश्व रेकॉर्ड तू केलास. 17 किलोमीटरचा प्रवास तू जलतरण पट्टू म्हणून आज विश्वामध्ये गाजतोस. काय वाटतंय मानस, तुला कसा जिंकलास तू? मला मस्त वाटते, मला आवडला मी जिंकलो तर. तुला कोण सर कोण होते आणि आई बाप्पांनी कशी मदत केली तुला? मला सर ना संतोष काका होते आणि मदत काकाहीच केली मला. कसं वाटलं मग? दमलास तू? कसं वाटलं तुला? सगळेजण चेअरअप करत होते, टाळ्या वाजवत होते, मस्त वाटलं? आता एवढं तुझं आता नाव सगळ्या जगामध्ये गाजतंय, कसं तुला कसं वाटतंय? छान वाटतंय? सांग. मस्तपैकी घोषणा देऊ. घोषणा राजांची तू आल्या राजांची घोषणा दिलीस. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजांची मूर्ती दिसली बघा इकडे. तर मित्रांनो, चला, सक्सेसफुली इव्हेंट पूर्ण झालेला आहे आणि मानसने त्याच्या नावावरती 2 वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलेले आहेत. ते सर्व काय तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटलं असेल. इथपर्यंत ब्लॉग मोठा झाला, इथपर्यंत ब्लॉग बघताय म्हणजे तुम्ही सर्व काय बघितलं असेल. तर धन्यवाद. त्याला कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा द्यायला नक्की विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.